परभणीत न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या वकील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला आता जवळपास महिना होणार आहे आणि याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये जाहीर केलेली 10 लाखांची मदत आज मंडळ अधिकारी तलाठी घेऊन सोमनाथच्या कुटुंबियांच्या भेटीला आले होते. मात्र ही मदत जी आहे ती नाकारण्यात आलेली. नेमकं काय कारण आहे यामागे आपण जाणून घेऊयात. त्यांच्या आई आणि बंधू आपल्यासोबत आहेत. का मदत नाकारली आहे तुम्ही आज? मुख्यमंत्री साहेबांनी आर्थिक मदत आम्हाला पाठवली आहेत. मी त्यांचे आभारी आहे. परंतु जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत आर्थिक मदत स्वीकारत नाही. नाही, पण काय न्याय पाहिजे तुम्हाला? न्याय माझ्या मुलाला सोमनाथ, माझा वकील झालेल्या मुलाला ज्या ज्या पोलिसांनी मारलेत, ज्या ज्या पोलीस गुन्हेगारी आहेत, त्यांना चौकशी लवकरात लवकर व्हायला पाहिजे. त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यायला पाहिजे. त्यांचे भाऊ आपल्या सोबत आहेत. नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? आता महिना उलट झालेला आहे. न्यायालयीन चौकशीची घोषणा पण झालेली आहे. त्याची प्रक्रिया चालू आहे. प्रक्रिया चालू आहे. आता बरेच दिवस झाले. एक फिर्याद दिली, FIR होत नाही. प्रोसेस तर म्हणतायत की न्यायालयीन चौकशी चालूच आहे. जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती अजून FIR ची नोंद झालेली नाही. जोपर्यंत त्यांना FIR नोंद होत नाही आणि त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही त्या पोलिसांवरती, ज्या पोलिसांनी माझ्या भावाचा खून केलेला आहे, तोपर्यंत आम्ही आर्थिक मदत स्वीकारणार नाही. आणि जे आर्थिक मदत मुख्यमंत्री साहेबांनी पाठवलेले त्यांचे आम्ही आभारी आहेत. त्यांना धन्यवाद पण व्यक्त करतो त्यांच्या पुढे. पण त्यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत केली पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी. नाही, पण किती पोलीस अधिकाऱ्यांनी तुम्ही जी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीमध्ये कोण कोण अधिकारी आहेत? काय काय कोणाचे नाव? आता त्याला अटक केल्यापासून जेवढे काही पोलीस होते तिथं त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्याच्यामध्ये जे काही गुन्हेगार असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. काय नेमकी शिक्षा व्हायला पाहिजे? एक पोलीस अधिकारी निलंबित करण्यात आलेले आहे. निलंबित करून फायदा नाही काय, कारण निलंबित करून काहीच फायदा नाही. कारण हा एक मनुष्य खून झालेला आहे. माझ्या भावाचा खून केलेला आहे पोलिसांनी. म्हणजे खुनासाठी जे काही कायदे असतील ते त्यांच्यावरती लागू झाले पाहिजे. आता मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावरती झाला पाहिजे 302. त्यांना फाशी शिक्षा भेटली पाहिजे. जे काही गुन्हेगार असतील त्यांना भेटायलाच पाहिजे. काल मुख्यमंत्र्यांना आपल्या इथले वाकुडे यांचे कुटुंबीय म्हणजे त्यांचा मुलगा आणि इथलं काही शिष्टमंडळ भेटलं. तुम्हाला काही निमंत्रण होतं का मुख्यमंत्र्यांचं? निमंत्रण काय नाही, कोणीही निमंत्रण दिलेलं नाही आम्हाला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला न्यायच भेटला नाही तर मी का जाऊ अजून तिकडे साहेबांकडे भेटायला? पहिलं न्याय पाहिजे ना. न्याय भेटलं पाहिजे आम्हाला. त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्यावरती FIR ची नोंद झाली पाहिजे. लवकरात लवकर सजा भेटली पाहिजे. तर हे होते सोमनाथची आई आणि त्यांचे बंधू. त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत या पूर्ण प्रक्रियेमध्ये सोमनाथला अटक करून त्यांना न्यायालयीन कोठडीपर्यंत जाईपर्यंत ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यामध्ये त्यांचा सहभाग होता त्या सर्वांवर कारवाई केली जावी. त्यानंतरच आम्ही या मदत स्वीकारण्याचा विचार करू. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.